तीन डॉक्टरनी सही करून पाठवलेला आहे 16/12/2024 PM नंबर आहे 29/2024. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल, मी आपल्यालाही देतोय, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजरीज. शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजरीज म्हणजे धक्का बसला, धक्का. मल्टिपल इंजरीजचा धक्का बसला. मल्टिपल इंजरीज जुन्या होत्या असं काहीतरी सांगितलं आतमध्ये. मग धक्का 5 वर्षाच्या जखमांचा धक्का आज बसला का त्यांना? हे आपण काय बोलतो, श्वासोच्छवासाचा जर त्रास झाला, ब्रेथलेसनेस, काय व्हिडिओ शूटिंग, काय म्हणजे क्लिपिंग, काय किती वाजता झाला, कारण का त्याला आणलं तेव्हा तो मृत होता हॉस्पिटलमध्ये. ह्याच्याबद्दल काय शासनाकडनं काय अहवाल, हे खरं आहे का खोटं आहे एवढं शासनाने जाहीर करावं फक्त. जर आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण शासन खोटा काय जो उलटा फिरवून सांगणार असतील तरी अतिशय वेदनादायी बाब आहे. आणि अजूनही मी म्हणतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ. गरीबाच्या जीवाला काही किंमतच नाही का आपल्या महाराष्ट्रात? आता त्या संतोष देशमुखला असाच फेकून दिलाय, या सूर्यवंशीलाही असाच फेकून दिलाय, कसं चालेल? सूर्यवंशीला मारहाण कोणी केली, कशी झाली, तो मेला कसा, हे प्रश्न आम्ही विचारतो, तर मला उत्तर हवी आहेत. जर तो म्हणतायत की ज्युडिशियल कस्टडीमध्ये मेला, म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये नाही मेला, म्हणजे जेलमध्ये मेला, त्या जेलमध्ये रात्रभर काय झालं याची माहिती द्यावी लागेल ना. अहो, जेलमध्ये मेला असेल, न्यायालयीन कस्टडीत, तर अजून धोकादायक आहे की त्याला मारलं कोणी. आणि हे आम्ही नाही म्हणत आहे, हे शल्य चिकित्सक म्हणतात की त्याला झालेल्या मारहाणीमुळे धक्का, म्हणजे त्याला शॉक बसला आणि तो मेला. आम्ही नाही म्हणत आहे. महाराष्ट्राला इतकं खोटं सांगण्याचं काम शासनाने करू नये. हा सूर्यवंशी काय आमचा नातेवाईक नाही, पण या मातीत जन्मलेला जो आहे, ज्याच्यावर अन्याय होईल, तिथे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आमच्यासारखे कार्यकर्ते हे उभे राहतील. तो संतोष असेल, नाही तर तो सोमनाथ असेल, आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू आणि शासनाची 2 हात करण्याची आमची तयारी आहे. पुराव्यानिशी हा पुरावा आहे आणि हा पुरावा खोटा आहे असं शासनाने बाहेर येऊन सांगावं. नातेवाईकांनी सरळ सांगितलं, आमच्या पोराला कुठलाही आजारच नव्हता. अहो, जर त्याला ब्रेथलेसनेसचा त्रास असेल तर त्याची काय औषधं चालू असतील. ब्रेथलेसनेस म्हणजे मी समजतो अस्थमा, अस्थम्यासाठी पंप वापरतो. जर अस्थमा एवढा गंभीर की त्याचा मृत्यूच झाला तर तसं काय डॉक्टरची हिस्ट्री काहीच नाही. आणि असंही नाही की कालचा हे 6 दिवसापूर्वी घडलेलं प्रकरण आहे, हे त्याच्या डॉक्टरवरती त्याच्यावरती कोण उपचार करत होतं, त्या डॉक्टरची काय माहिती, त्याने कोणाकडनं पूर्वी औषधं घेतली होती, त्या डॉक्टरची काय माहिती, काहीच नाही. म्हणाल नाही त्याला श्वासोच्छवासाचा त्रास झाला, पण किती वाजता झाला, त्याने किती वाजता कळवलं की मला श्वासोच्छवासाचा त्रास झाला, की तो तसाच मरून पडला होता. काहीतरी सांगा. तुम्ही असा संशय महाराष्ट्रात निर्माण केलात. आज महाराष्ट्रातला जो इथला शोषित आहे त्या प्रत्येकाच्या मनात संशय आला आज की आमचा पोरगाही एक दिवशी असाच मारला जाईल आणि विचारणार कुत्र पण नसेल. सूर्यवंशी मेला कसं हे तर सांगा. आता तुम्ही सांगितलं श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे मेला, पण मेला कुठे, कुठल्या जेलच्या कुठल्या कोपऱ्यात मेला, असे 1000 प्रश्न मनात येत आहेत. मी तर बाहेर आलो तोच मुळी धक्क्यातनं सावरलो नव्हतो. मला 2 तास लागले धक्क्यातनं सावरायला. कुठे बसलोय मी? संवेदनाहीन झालेल्या सभागृहात मानवी मूल्य जपताच येणार नसतील त्या सभागृहात बसावं कशाला याच्या पुढे? आमचा काय वैयक्तिक स्वार्थ नाहीये सभागृह म्हणजे. या सभागृहात लोकांना न्याय मिळावा म्हणून भांडत असतो आम्ही, आमचं रक्ताचं पाणी करत असतो.
तो न्यायही या सूर्यवंशीला आपण देऊ शकत नसू तर काय बसायचं सभागृहात? तो न्यायही आपण त्या संतोषला देऊ शकत नसेल तर काय बसायचं या सभागृहात जाऊन? आणि दोघंही माझे नातेवाईक नाहीत. पण जिथे जिथे अन्याय आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे राहू. हा आम्ही पुरावा सादर करतोय. सरकारने सांगावा हा पुरावा खोटा आहे का खरा आहे.